प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि ही फुलं जेव्हा आपल्या हातात येतात, आपल्या ओंजळीत येतात, तेव्हा त्यांना खूप अलगदपणे सांभाळावं लागतं, जतन करावं लागतं, त्यांची निगा घ्यावी लागते। परंतु बाळ हे आईच्या गर्भामध्येच जेव्हा जन्माला येतं तेव्हापासूनच त्याची खऱ्या अर्थाने काळजी घ्यावी लागते, त्याची वाढ सुरू होते। ही वाढ 9 महिने 9 दिवस पूर्ण होत असते आणि मगच ते मूल सुदृढपणे जन्माला येत असतं। परंतु काही वेळेला हे मूल वेळेच्या आधी जन्माला येतं, तेव्हा या मुलांमध्ये काही प्रकारच्या शारीरिक कमतरता आपल्याला दिसून येऊ शकतात। प्रीमॅच्युअर बेबी असं त्यांना म्हणतात। या प्रीमॅच्युअर बेबींमध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्या कधीकधी आपल्याला आढळून येतात। त्यातलीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे डोळ्यांच्या बाबतीतली। तेव्हा प्रीमॅच्युअर बेबींच्या डोळ्यांच्या समस्या या विषयावर जाणून घेण्यासाठी आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्राजक्ता मोरे यांना। तेव्हा त्यांच्याशीच मनमोकळ्या गप्पा मारूया आणि जाणून घेऊया प्रीमॅच्युअर बेबींच्या डोळ्यांच्या समस्या काय काय असतात या बाबतीत। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। डॉक्टर प्राजक्ता मोरे या ससून रुग्णालय आणि बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथे नेत्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत। गेली अनेक वर्ष त्या मुलांना शिकवण्याचं देखील काम करतात आणि त्याचसोबत पेशंटना किंवा रुग्णांना बरं करण्याचं देखील काम करत असतात। प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे नक्की काय, आपला आजचा जो विषय आहे, तर सुरुवातीलाच आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे काय हे जाणून घेऊया। जसं तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्येच सांगितलं की बाळाची वाढ ही आईच्या गर्भात होत असते, तर पूर्ण 9 महिने 9 दिवस किंवा 40 आठवडे हा कालावधी लागतो बाळाचा पूर्ण वाढ व्हायला। मग ती डोळ्यांची वाढ असो किंवा बाकी अवयवांची वाढ असो, जर काही कारणास्तव असं म्हणा की आईला काही त्रास असेल, तिला कुठलं जंतू संसर्ग झाला असेल किंवा दुसरं काही कारण असू शकतं की ज्याच्यामुळे बाळाचा जन्म हा 40 आठवड्याच्या आत होतो, तर साहजिक आहे की पूर्ण जी गर्भाशयात आपलं जे एक वातावरण असतं ते बाळाच्या वाढीसाठी अनुकूलित असतं। बरोबर आहे। जर हे वातावरण बाळाला मिळालं नाही, जर त्याच्या वेळेआधी पूर्ण वाढ व्हायच्या आधीच त्याचा जन्म झाला, तर त्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणतो। आणि त्याच्या वाढीला अनुकूल परिस्थिती अशी मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्या अवयवांमध्ये, आता माझ्या बाबतीत म्हणतात डोळ्यांमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात, काही आजार होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला त्या बाळाच्या जन्मानंतर त्याची व्यवस्थित काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं। काही वेळेस असं होतं की हे मूल काही अडचणींमुळे म्हणा किंवा काही त्रासांमुळे लवकर जन्माला येतं, तर या प्रीमॅच्युअर बेबींमध्ये काय काय प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात, विशेषतः डोळ्यांच्या बाबतीत? तर डोळ्यांच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला प्रीमॅच्युअर बेबीमध्ये रेटायनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा एक खूप महत्त्वाचा आजार आहे की ज्याचं अंधत्व, बाळाला अंधत्व येऊ शकतं जर वेळेस निदान आणि उपचार झाला नाही तर। सो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय, तर आपल्या डोळ्याच्या मागच्या बाजूला रेटिना नावाचं हे एक नेत्रपटल असतं ज्याच्यामुळे आपल्याला नजर येते। अच्छा, म्हणजे आपल्या डोळ्यात आपण कॅमेराशी जर आपण डोळ्याला कंपेअर केलं तर जसं फिल्म असते कॅमेराची, रोल फिल्म असते, जुन्या कॅमेरा आपण बघितलं तसंच नेत्रपटल हे आपल्या डोळ्यांची रोल फिल्म आहे, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवर आपल्याला नजर कळते, समजतं। आणि ह्या रेटिनाची वाढ जी असते ती कमी होते या बाळांमध्ये, किंवा त्याच्यावरचे जे रक्तवाहिन्या असतात त्या नेहमीसारख्या वाढत नाहीत, त्या वेड्या वाकड्या कुठल्याही पद्धतीने वाढू शकतात आणि त्याच्यामुळे हा आजार बाळाला उद्भवू शकतो। दुसरं म्हणजे जे जन्मताच आपण म्हणतो डिफेक्ट्स असतात की डोळे व्यवस्थित वाढलेले नाहीयेत, डोळा छोटा आहे किंवा काच बिंदू आहे बाळाला किंवा मोतीबिंदू आहे बाळाला, या आजार नेत्रांचे आजार पण बाळाला उद्भवू शकतात। बरोबर, म्हणजे फक्त प्रीमॅच्युअर बेबींमध्येच हे आजार जास्त जाणवतात का? कधीतरी 9 महिने 9 दिवस वाढ झाली असेल 40 आठवड्यांची तरी पण एखाद्या वेळेला चुकून हा आजार होऊ शकतो? जर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आपण म्हणालो तर ते फक्त प्रीमॅच्युअर बेबीमध्ये आढळून येतं। पण जसे बाकी आजार जसं मोतीबिंदू, काच बिंदू किंवा तिरळेपणा, ह्या सगळे आजार बाळ जरी पूर्ण महिने घेऊन वाढलं असेल तरी जर आई
पूर्ण गर्भावस्थेत एखादं जंतुसंसर्ग झाला असेल किंवा आपण ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो, या कारणांमुळे बाळांना ही आजार जसं मोतीबिंदू हे उद्भवू शकतात. डॉक्टर, जेव्हा प्रीमॅच्युअर बेबींच्या बाबतीत आपण बोलतो की वेळेच्या आधी जन्माला आलेलं मूल आपण म्हणतो, तर याची काही कारणं असतात का ज्याच्यामुळे त्यांना हे डोळ्यांचे आजार होतात, की आईच्या गर्भात काही कमी पडलंय किंवा आईला काही त्रास झालाय, तर ते साधारण कुठल्या पद्धतीचे असतात? जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे जर आईला आता असे स्टडीज असे आहेत की जर डायबिटीज असेल आईला किंवा आईला कुठला जंतुसंसर्ग झाला असेल, त्यामुळे ती गर्भ पूर्ण 9 महिने ठेवू शकत नाही. काही कारणास्तव तो प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येतं. मग प्रीमॅच्युरिटीची रिस्क वाढते आणि त्याचप्रमाणे रेटॅनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे डोळ्यांच्या नेत्रपटलाचा जो आजार आहे त्याची पण रिस्क वाढते. ही रिस्क जास्त करून जे बाळ 34 आठवड्याच्या आत जन्मलेले आहेत किंवा 2 ग्रॅम वजनापेक्षा कमी आहेत, या बाळांमध्ये हे रेटॅनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हे जास्त प्रमाणात दिसून येतं. आणि मग त्यांचंच आपल्याला वेळोवेळी स्क्रीनिंग करणं, निदान करणं हे जास्त गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे किमान 2 किलोचं बाळ जन्माला आलं पाहिजे, नाहीतर मग त्याला त्रास होण्याची शक्यता असू शकते. बरोबर आहे. जरी बाळ 2 किलोचं असेल पण बाळाला दुसरा काही प्रॉब्लेम असेल, जसं काय जंतुसंसर्ग झाला असेल बाळाला, किंवा खूप वेळ त्याला ऑक्सिजनवर ठेवावं लागलं असेल, किंवा त्याच्या श्वासोश्वासाला काही त्रास असेल, किंवा त्याला खूप जास्त ब्लड ट्रान्सफ्युजन आपण जे म्हणतो ते द्यावं लागलं असेल, तरी पण बाळाला हे आजार उद्भवू शकतो. बरोबर. पण मग आता आपण जेव्हा म्हणतो एखाद्या आजाराचं काहीतरी लक्षणं दिसायला लागतात, तर ही बाळं तर अगदीच काही दिवसांची, एखाद्या महिन्याची वगैरे असतात. मग हे कसं लक्षात येतं की हे लवकर जन्माला आलंय बाळ, त्याला इन्क्युबेटर वगैरे मध्ये ठेवणं हे साधारण सगळ्यांना माहिती आहे, पण त्या बाळाला नीट दिसतंय की नाही, त्याला डोळ्यांचा आजार आहे की नाही, किंवा प्रीमॅच्युरिटीचा रेटिनोपॅथीचा जो आजार आहे तो आहे की नाही, हे कसं लक्षात येतं? तर आपलं नॅशनल हेल्थ मिशन किंवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या अंतर्गत स्क्रीनिंग गाईडलाईन्स आहेत. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जे बाळ 34 आठवड्याच्या आत जन्मलं असेल किंवा 2 किलोपेक्षा कमी वजनाचं असेल, किंवा जरी 2 किलोचं असेल तरी पण त्याला बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर या बाळांचं स्क्रीनिंग प्रत्येक जे आपण NICU म्हणतो, म्हणजे निओनेटल ICU, जिकडे बाळाला ठेवलं जातं त्याची पूर्ण वाढ होऊस तोपर्यंत, त्याचं वजन वाढूस तोपर्यंत, तिकडे हे त्याचं स्क्रीनिंग होतंच. म्हणजे बाळ जन्मल्यापासून 1 महिन्याच्या आत बाळाच्या डोळ्यांचे स्क्रीनिंग हे केलंच जातं. जे बालरोग तज्ज्ञ असतात ते नेत्रतज्ञांना बोलवून घेतात, त्यांचं वार ठरलेले असतात, दिवस ठरलेले असतात, त्यांना बोलवून घेऊन बाळाचं स्क्रीनिंग होतं. आणि मग जर असं वाटलं की बाळाला या घडीला काही प्रॉब्लेम आहे, जसं रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीमध्ये एखादा स्टेज आहे, तर त्याच्यावर योग्य तो वेळेत ट्रीटमेंट होणं का फॉलोअप घेणं हे मग नेत्रतज्ञ ठरवतात. पण काही वेळेस डॉक्टर असं होतं की एखाद्या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये एवढी फॅसिलिटी नसते किंवा मेडिकल फॅसिलिटीज कमी असतात. मग त्या ठिकाणी जे रुग्णालय आहे तिथे एवढे एक्सपर्ट्स असतात का, किंवा त्यांना काय सोयी सुविधा, त्यांना कसं कळणार की आपलं बाळ या आजारात आहे किंवा हा आजार त्याला त्रास देतो, हे कसं कळणार? जसं मी सांगितलं तसं नॅशनल हेल्थ मिशन किंवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ह्याच्या अंतर्गत जिल्हा लेवलला सुद्धा जिकडे जिकडे ICU फॅसिलिटीज आहेत तिकडे ट्रेंड ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे नेत्रतज्ञ ह्यांची रोटेशन ड्युटी असते, किंवा जे ऑप्टोमेट्रिस्ट असतात ते रेटिना कॅमेरा जे म्हणतो आपण, कॅमेरावर त्या बाळाचे नेत्रपटलाचे फोटो काढू शकतो आपण, आणि ते पुढे पाठवून जे नेत्रतज्ञ दुसरीकडे असतील त्यांना आपण ते पाठवून, म्हणजे टेलिमेडिसिनद्वारे सुद्धा या रोगाचं निदान होऊ शकतं. आणि आता तो रूलच झाला आहे सगळीकडे की अशा जे ICU मधली बाळं आहेत त्यांचं स्क्रीनिंग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण ह्याच्याविषयी अजून डिस्कस करणारच आहोत. प्रेक्षक हो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या समस्या, आणि त्याच्याविषयी आपण तज्ज्ञ डॉक्टर बोलवलेले आहेत, डॉक्टर प्राजक्ता मोरे.
डॉक्टर, आपण प्रीमॅच्युअर बेबींच्या डोळ्यांच्या काय समस्या असतात याच्याविषयी थोडंसं बोललो, परंतु याचं निदान कसं केलं जातं किंवा प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या आरोग्यांविषयी तुम्ही काय काय स्टेप्स फॉलो करतात किंवा ते कशा पद्धतीने पुढे जाते ट्रीटमेंट, याच्याविषयी आम्हाला सांगा. आपण निदान म्हटलं तर मग वेगळे वेगळे प्रकार आहेत निदानाचे. एक इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोप असं एक मशीन असतं, तर ते आम्ही आमचं पूर्ण सेट किट घेऊन ज्या ICU मध्ये बाळ आहे तिथेच जाऊन निदान करतो. म्हणजे बाळाला बाहेर आणायची अजिबात गरज नसते, म्हणजे हायजीनच्या दृष्टीने. बरोबर. आणि बाळ अगदी व्हेंटिलेटरवर सुद्धा असलं तरी त्याला बाहेर शिफ्ट करायची गरज नसते. बाळ ज्या टेबलवर, ज्या बेडवर आहे, ज्या व्हेंटिलेटरवर जरी असलं तिथे जाऊन बाळाचे नेत्र तपासणी होते आणि त्याला काही आहे की नाही आजार ह्याचं निदान होतं. अच्छा. तर पहिलं म्हणजे आपण सगळं असेप्टिक प्रिकॉशन्स जे म्हणतो आणि बाळाच्या आईचं काउन्सिलिंग करतो की आम्ही अशी असं निदान प्रक्रिया आता करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आम्हाला ICUचे डॉक्टर्स जे असतात किंवा नर्सिंग स्टाफ जे असतो त्यांची खूप मदत होते. तेच आम्हाला मदत करतात बाळाच्या आईशी संपर्क साधायला, मग बाळाचं निदान करण्यामध्ये. मग बाळाच्या डोळ्यांचं आपण निदान करतो तेव्हा इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोप हे एक मशीन वापरून बाळाच्या नेत्रपटालाची तपासणी होते. अच्छा. दुसरं एक म्हणजे फंडस कॅमेरा, तो एक कॅमेरा असतो, त्याच्यामध्ये आपल्याला बाळाच्या नेत्रपटालाचे फोटो मिळतात. ह्याने एक असं होतं की त्या ठिकाणी जे डॉक्टर असेल त्याला काही वाटलं की नाही हे चुकीचं आहे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तो फोटो त्यांच्या वरिष्ठांना किंवा सिनियर्स डॉक्टर किंवा आणखीन कुठल्या तज्ज्ञांना सेकंड ओपिनियनसाठी पाठवू शकतो. म्हणजे बाळाची जी आपण म्हणतो की 2-3 ओपिनियन्स घेणं हे या फंडस कॅमेरामुळे खूप सोपं झालेलं आहे. ह्या फंडस कॅमेरावर फोटोज पण येतात, त्यामुळे जे बाळाच्या आईला आपण शिकवणं म्हणतो की तुमच्या बाळाच्या नेत्रपटलाचा हा प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही काही दाखवलं फोटो की तिला व्यवस्थित कळतं. आईला म्हणा किंवा वडिलांना किंवा बाकी कोण गार्डियन्स असतील त्यांना समजवणं की हे नॉर्मल आहे आणि तुमच्या बाळात आता हा प्रॉब्लेम आहे, हे कंपॅरिझन आपण त्या फंडस फोटोजवर न दाखवू शकतो. आणि मग जर ट्रीटमेंटची गरज असेल तर ट्रीटमेंटच्या आधी कसं होतं, ट्रीटमेंटच्या नंतर कसं आहे, ही सुविधा पण आपण त्या फंडस फोटोद्वारे बाळाच्या पालकांना किंवा गार्डियन्सना आपण दाखवू शकतो. त्यामुळे इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोप आणि फंडस कॅमेरा या 2 गोष्टींनी बाळाच्या नेत्रपटलाचे निदान होऊ शकते. आणि हे तुम्ही सगळा सेटअप जो आहे तो बाळाजवळ घेऊन एकदम ICU मध्येच हा सगळा सेटअप असतो आणि सगळे प्रिकॉशन्स घेऊन म्हणजे बाळाला कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग होऊ नये हे काळजी घेऊनच आपण हा सगळं निदान करतो. बरं, निदानची प्रक्रिया झाली की मग बाळाच्या डोळ्यात अँटीबायोटिक ड्रॉप्स देखील टाकले जातात ज्याने की बाळाला जंतू संसर्ग होऊ नये. मग या ट्रीटमेंटच्या दरम्यान बाळ कितपत चांगलं होतं किंवा त्याची दृष्टी कशी सुधारू शकते याविषयी आम्हाला सांगा. बरं, आता आपलं ट्रीटमेंट जर आपण बघितलं तर त्याच्या आधी आपल्याला स्टेजेस बघावे लागतील. म्हणजे रेटॅनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी ह्याचे काही स्टेजेस असतात. अच्छा. तर स्टेज 1 आणि स्टेज 2 आपण जो आजार म्हणतो त्याला ट्रीटमेंटची इतकी गरज लागत नाही. म्हणजे आपण ऑब्झर्व केलं बाळाला व्यवस्थित, बाळाचं जर वजन व्यवस्थित वाढत असेल, बाळाला कुठला जंतू संसर्ग नसेल किंवा बाळाचं जास्त ऑक्सिजनवर डिपेंडेबिलिटी नसेल तर या बाळांच्या नेत्रपटलाची वाढ नॉर्मल व्यवस्थित होऊ शकते. जे आपण स्टेज 3 किंवा स्टेज 4 म्हणतो किंवा मग त्याच्यामध्ये आम्ही प्लस किंवा प्लस डिझीज असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं की बाळाच्या नेत्रपटलाचे जे रक्तवाहिन्या असतात त्या अबनॉर्मली ग्रोथ होतात. जसं नॉर्मल ग्रोथ असते तसं होत नाही. तर त्या ग्रोथ मध्ये बाळाचं नेत्रपटल जागेवरनं निसटायची संभावना जास्त असते. अरे बापरे. तर म्हणूनच की योग्य वेळे निदान होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं या आजारामध्ये. तर योग्य निदान झालं, वेळेत निदान झालं तर आपण वेळेत त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो आणि बाळाचं पुढचं अंधत्व जे आहे ते आपण वाचवू शकतो, दृष्टी वाचवू शकतो बाळाची. तर ट्रीटमेंटमध्ये असतं एक म्हणजे लेझर. लेझर म्हणजे सामान्य भाषेत सांगणं तर म्हटलं लाईट. लाईटचा शेक जो आपण सामान्य भाषेत जे गरीब आई वडील असतात, जे अशिक्षित आई वडील असतात त्यांना आपण सांगताना हेच सांगतो की लाईटचा शेक देऊन
बाळाचा जो नेत्रपटल असतो त्याची ती ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे जे अबनॉर्मली वाढणारे रक्तवाहिन्या असतात त्यांना ते लेझर ट्रीटमेंट देऊन आपण त्यांची वाढ नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो. दुसरं एक असतं की डोळ्यात इंजेक्शन देणे. म्हणजे अँटी VEGF, अँटी व्हॅस्क्युलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर्स नावाचं हे एक मेडिसिन असतं. ते बाळाच्या डोळ्यात आपण इंजेक्शन देऊ शकतो. त्याच्यामुळे पण जी अबनॉर्मल वाढ जी होणारी असते रक्तवाहिन्यांची ती थांबते आणि नॉर्मल वाढीला प्रोत्साहन मिळतं. तिसरी ट्रीटमेंट असते ती सर्जरी. तर सर्जरी ही ट्रीटमेंट अशी आहे की जे स्टेज 5 पेशंट्स आपण म्हणतो ज्यांचा नेत्रपटल पूर्ण निसटला आहे नॉर्मल जागेवरून, अशा बाळांमध्ये आपल्याला सर्जरी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. हे ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्या सगळ्या रुग्णालयात अवेलेबल असतात. आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत किंवा राष्ट्रीय बाल सुरक्षा योजनेअंतर्गत ह्या ट्रीटमेंट्स बाळांना सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत दिले जातात. जे आपण अँटी VEGF इंजेक्शन्स म्हणतो ते पण मोफत दिले जातात. डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलं की लहान मुलांना कधी कधी ते ऑपरेशन करावं लागतं नेत्रपटलासाठीचं, तर ते कितपत त्रासदायक असू शकतं किंवा एवढ्या लहान बाळांचं होतं का ते व्यवस्थित ऑपरेशन? तर लहान बाळांमध्ये ऑपरेशन करणं तर अत्यंत गरजेचं असतं जर नेत्रपटल जागेवरनं सरकला असेल तर असं काय होतं, हे निसटलेलं नेत्रपटल असेल तर बाळाला कायमचं अंधत्व येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला त्याच वेळेला ऑपरेशन करणं अत्यंत गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी पूर्ण टीम असते. जसे भूल तज्ज्ञ असतात जे स्पेशलाइज्ड असतात लहान बाळांच्या भूल मध्ये, किंवा मग बालरोग तज्ज्ञ असतात आणि नेत्रतज्ञ आणि नर्सिंग स्टाफ, हे सगळे मिळून त्या ऑपरेशन थिएटरमध्ये सगळे उपलब्ध असतात. बाळाला पूर्ण भूल दिली जाते आणि मशीन, विट्रेक्टमी मशीन आपण जे म्हणतो त्या मशीनद्वारे बाळाच्या नेत्रपटलाची सर्जरी केली जाते. म्हणजे योग्य त्या काळजी घेऊन आपण त्या बाळाची शस्त्रक्रिया करू शकतो. पण मग साधारण हे मूल बरं व्हायला किंवा त्याची दृष्टी परत यायला ती लगेच येते का वेळ लागतो, कसं असतं? नाही, तर वेळ लागतो, लगेच दृष्टी येते असं नाही. तर त्याचं आपण बाळाच्या पालकांना, त्याच्या गार्डियन्सना व्यवस्थित आधी काउन्सिलिंग केलेलं असतं की ही ट्रीटमेंट लेझर असो, इंजेक्शन असो, ऑपरेशन असो करणं तर अत्यंत गरजेचं आहेच. त्याला पर्याय दुसरा नाहीच. पण ह्याच्यानी किती नजर येईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही, कारण बाळ तेव्हा लहानच असतं, बाळाची अजून पूर्ण वाढ झालेली नसते. बाळाची जशी वाढ होईल, बाळ कसं रिस्पॉन्ड करेल त्याच्यावर त्याची नजर किती येईल हे सगळं अवलंबून असतं. आणि ह्याची आम्ही पूर्ण काउन्सिलिंग त्याच्या पालकांना केलेली असते. आणि त्यांनी जर संमती दिली की हो तुम्ही घ्या पुढे बाळाला ट्रीटमेंटला, तरच आपण बाळाला पुढे ट्रीटमेंटला घेतो. तर ट्रीटमेंटमध्ये आता साहजिक आहे थोडे रिस्क फॅक्टर्स असतातच, जसं जंतू संसर्ग होणं किंवा दुसरं काही असेल, पण त्याच्यामुळे ट्रीटमेंट थांबवणं हे योग्य नाही. कारण हे रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते फक्त 0.5% आपण म्हणू एवढेच असतात आणि ह्याच्यावर पण आपल्याला ट्रीटमेंट अवेलेबल असतात. याविषयी आपण अजून थोडंसं बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या ब्रेकनंतर पुन्हा आपण भेटणारच आहोत डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा याच कार्यक्रमामध्ये. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे प्रीमॅच्युअर बेबींच्या डोळ्यांच्या समस्या. आणि या बाळांच्या समस्यांवर आपल्याला सांगण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्राजक्ता मोरे. डॉक्टर, मगाशी आपण बाळांच्या ट्रीटमेंट संदर्भात बोललो की प्रीमॅच्युअर बाळांच्या काय काय समस्या असतात आणि त्याच्यानुसार कशी ट्रीटमेंट केली जाते. तर तुम्ही सांगितलं की कधी कधी नुसत्या छोट्याशा लेझरने किंवा एखादं ऑपरेशन करूनही, इंजेक्शन करून देऊनही आपल्याला ट्रीटमेंट करता येते. पण ह्याच्यामध्ये जंतू संसर्गाचा किंवा इन्फेक्शनचा किती भाग असतो किंवा कसं होऊ शकतं का इन्फेक्शन? तर लेझरमध्ये इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी असतात.
पण जे आपण इंजेक्शन म्हणतो किंवा ऑपरेशन म्हणतो ते शेवटी आपण डोळ्याच्या आतमध्ये करत असतो, काही इंटरव्हेन्शन असतं, त्यामुळे इन्फेक्शन हे होऊ शकतं. पण आपण जिकडे ही प्रोसिजर करतो ते ऑपरेशन थिएटरमध्ये करतो, जिकडे निर्जंतुकीकरण हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याचे रिपोर्ट आल्याशिवाय आपण पेशंटला ऑपरेशनला घेतच नाही. त्यामुळे जंतुसंसर्ग कमी करण्याचे हा एक पर्याय असतो. दुसरं म्हणजे ऑपरेशन झाल्यावर आम्ही बाळांना द्यायला अँटीबायोटिक ड्रॉप्स देतो. तर त्याची फ्रिक्वेन्सी ठरलेली असते, 4 वेळा 3 वेळा जसं असेल. नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार ते ड्रॉप्स टाकणं अत्यंत महत्त्वाचं असतं, जेणेकरून ऑपरेशन नंतर किंवा उपचारानंतर जंतुसंसर्ग हा होणार नाही. आणि बाळाला शिकवण दिलेली असते, तिला शिकवलं असतं की बाळाच्या डोळ्याचे कशी स्वच्छ ठेवायचे, बाळाचे डोळे कशी काळजी घ्यायची, म्हणजे आईला सांगितलं असतं. आणि ज्या ICU मध्ये बाळ ऍडमिट असतं तिथला नर्सिंग स्टाफ पण ह्याची काळजी घेतो की बाळाचे डोळे हे स्वच्छ राहतील. बाळाला जास्त उजेडाकडे त्रास होऊ नये म्हणून बाळाच्या डोळ्यांवर काही वेळा पट्टी पण लावली जाते. तर ह्या सगळ्या काळजी बाळाची व्यवस्थित घेतली जाते आणि आपण प्रयत्नच करतो की बाळाला उत्तम दृष्टी प्राप्त होईल. पण ही दृष्टी जी येते तर ती कायमस्वरूपी येते किंवा कधीतरी पुन्हा त्रास होऊ शकतो, या संदर्भात आम्हाला काय सांगाल? तर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी या आजारामुळे किंवा त्याच्या ट्रीटमेंटमुळे बाळाला नजर जी येते ती पूर्ण नॉर्मल येईलच हे आपण सांगू शकत नाही, जसं मी आधी सांगितलं. म्हणजे त्या बाळाच्या थोडंसं आपण काय म्हणतो, जसं वाढ झालीये किंवा वाढ होतीये त्याच्यावर ते पूर्ण अवलंबून असतं. पण ट्रीटमेंट झाल्यावर पण बाळाला चष्मा हा लागू शकतो, किंवा तिरळेपणा हा येऊ शकतो, किंवा मोतीबिंदू आपण जो म्हणतो तसं पण उद्भवू शकतो. कारण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाळ हे वेळेच्या आधी जन्मलेलं आहे, त्याला पूर्ण वेळ मिळाला नाहीये वाढ व्हायला, त्याला तसं पूर्ण सराउंडिंग मिळालेलं नाहीये. आपण जे बाहेर ICU मध्ये देतो ते शेवटी आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट असतं बाळाच्या वाढीसाठी. जे आईचं गर्भाशय असतं ते सर्वात उत्तम ॲटमॉस्फिअर असतं बाळाच्या वाढीसाठी. त्यामुळे बाहेर आल्यावर बाळ कसं रिस्पॉन्ड करतं, बाळाचं वजन कसं वाढतं, बाळ ब्रेस्ट फीड कसं घेतं, हे एक मला सांगायला आवडेल की ब्रेस्ट फीडिंग जे म्हणतो आपण, म्हणजे आई स्वतः आपल्या बाळाला जे दूध पाजते त्याच्यामध्ये खूप जास्त पौष्टिक न्यूट्रिएंट्स आपण जे म्हणतो, विटामिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट, रोगप्रतिकार शक्ती हे खूप जास्त प्रमाणात असतं. आणि जर बाळ ब्रेस्ट फीड जास्त करत असेल, ब्रेस्ट मिल्क व्यवस्थित घेत असेल, बाळाची वाढ छान, वजन छान होत असेल, बाळाला दुसरा कुठला जंतू संसर्ग वगैरे नसेल, तर बाळाची ही वाढ जी असते ती नॉर्मल बाळासारखी होऊ शकते. म्हणजे शारीरिक वाढीबरोबर डोळ्यांची सुद्धा चांगली त्याची प्रगती होऊ शकते. अत्यंत महत्वाचं आहे की बाळाची शारीरिक वाढ कशी होते ह्याच्यावर तुमच्या डोळ्यांची वाढ कशी आहे हे अवलंबून राहतं. बाळाचं वजन वाढलं की आपोआप जे नजरेचे प्रॉब्लेम्स आहेत ते बाळाचे आपण कमी करू शकतो. आणि मग डॉक्टर, याच्या ट्रीटमेंट नंतर फॉलोअप किती घ्यावा लागतो किंवा पालकांनी कसा घ्यावा त्याचा फॉलोअप? आता निदानापासून आपण हे चालू करू. निदान झाल्यावर पण आम्हाला वाटलं की स्टेज 1 किंवा स्टेज 2 असेल तर आम्ही दर 2 आठवड्याला फॉलोअप सांगतो. जर बाळ ICU मध्येच ऍडमिट असेल तर आम्ही स्वतः जाऊन फॉलोअप घेतो. जर बाळाला डिस्चार्ज मिळाला तेवढात तर बाळाला आपण लिहून देतो, एक कार्ड मिळतं बाळाला, त्याच्यावर बाळाच्या डोळ्यांची काय स्थिती आहे नेत्रपटलाची ते लिहिलेलं असतं. त्याने फॉलोअपला कधी यावं पालकांनी बाळाला घेऊन ते सगळं लिहिलेलं असतं. बाळाच्या डोळ्याची काळजी काय घ्यावी ते पण सगळं आपण त्या कार्डवर व्यवस्थित लिहून देतो आणि पालकांना तोंडी पण सगळं सांगतो. तर ज्याप्रमाणे स्टेज आहे त्याप्रमाणे 2 आठवडे 3 आठवडे या गॅपनी आपण पालकांना बाळाला घेऊन फॉलोअपला बोलवतो. ट्रीटमेंट झाल्यावर आपण बाळाला, जोपर्यंत बाळ ऍडमिट आहे, दर 2 दिवसांनी एकदा बाळाला बघून घेतो आपण. आणि बाळाची ही जी आपण नेत्रपटलाची तपासणी म्हणतो ते बाळ 40 आठवड्याचं होऊस तोपर्यंत आपण त्याची ही तपासणी करत राहायला पाहिजे. आणि 40 आठवड्यानंतर बाळ झालं, आपल्याला असं वाटलं की नेत्रपटल आता नॉर्मलाइज झालं आहे किंवा ट्रीटमेंट नंतर पण 40 आठवड्यांनी झालं बाळ, तरी पण आपण
काही कालावधीने की हे पहिले 3 वर्ष दर 3 महिन्याला, मग पुढचे 4 वर्ष दर 6 महिन्याला, असं बाळ 8 वर्षाचं होऊस तोपर्यंत 7 ते 8 वर्षाचं होऊस तोपर्यंत त्याला बघणं गरजेचं असतं. म्हणजे एकदा आपल्या बाळाला चांगली दृष्टी प्राप्त झाली आहे या ऑपरेशन नंतर म्हणा किंवा ट्रीटमेंट नंतर, तरी फॉलोअप सोडला नाही पाहिजे. बरोबर, फॉलोअप हे खूप 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 जास्त महत्त्वाचं असतं. कारण जर असं झालं की डॉक्टरांना वाटलं की दुसरा काही प्रॉब्लेम उद्भवतोय, तर त्याची वेळेत निदान होतं आणि वेळेत उपचार होतो आणि मग पुढचे कॉम्प्लिकेशन्स हे टळतात. त्यामुळे पालकांनी दिलेल्या सूचना हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी पाळलं पाहिजे. फॉलोअपसाठी बाळाला वेळेवर घेऊन येणं महत्त्वाचं आहे, तज्ञांकडे नेणं गरजेचं आहे. बरोबर. अनुवंशिकतेचा ह्याच्याशी कितपत संबंध असतो, आम्हाला काय सांगा? बरं, रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटीमध्ये अनुवंशिकतेचा इतका संबंध येत नाही. पण बाकीचे डोळ्यांचे आजार आपण जे म्हणतो, जसं रेटिनल डिस्ट्रोफीज म्हणजे रात आंधळेपणा किंवा मोतीबिंदू होणं किंवा तिरळेपणा येणं किंवा खूप जास्त चष्म्याचा नंबर जास्त किंवा काचबिंदू होणं लहान मुलांमध्ये, ह्याच्या मागे अनुवंशिकतेचा खूप मोठा हे असतो, वाटा असतो. तर ह्या गोष्टी अनुवंशिकतेने होऊ शकतात. पण मग याच्यासाठी तुम्ही काय गायडन्स देता किंवा ट्रीटमेंट कशी करायला पाहिजे ह्याच्यावर? जे अनुवंशिक आजार असतात, तर आता मोतीबिंदू घेतलं किंवा काच बिंदू म्हटलं, तर त्याच्यावर आपल्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण जे डिस्ट्रोफीज आपण म्हणतो किंवा रात आंधळेपणा म्हणतो, त्याच्यावर सध्या अजून ट्रीटमेंट रिसर्च मध्ये आहे. पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन अवेलेबल आहे असं नाहीये. तर आपण जे नात्यात लग्न म्हणतो ते अवॉइड करणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण आता आईमध्ये काही दोष असेल आणि जर नात्यात असल्यामुळे जर वडिलांमध्ये पण तो दोष असेल, तर बाळाला खूप जास्त चान्सेस असतात की तो दोष उद्भवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे आणि काही लोकांमध्ये जर आधी माहिती असेल पालकांना की आपल्याला हा दोष आहे, तर आपण जे प्रीनेटल काउन्सिलिंग म्हणतो की बाळाचा बीज निर्माण व्हायच्या आतच तेच पूर्ण त्याच्या आधीच काउन्सिलिंग केलं जातं बाळाला, पालकांना, आणि त्यानुसारच बाळाचा पुढचा विचार आपण करायचा उपदेश देतो. मला वाटतं हा आजकाल ट्रेंड खूप आहे की आपण जर मूल होऊ द्यायचंय असा विचार करत असू तेव्हा त्याच्या आधीच आई वडील डॉक्टरांना भेटतात, सल्ला घेतात. काही अनुवंशिक आजार असतील म्हणजे डायबिटीज म्हणा किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यावर सुद्धा हे आई वडील होऊ घातलेले आई वडील उपचार करून घेतात आणि बाळ सुदृढपणे कसं जन्माला येईल याच्याविषयी पण ते बघत असतात. आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे डायबिटीज किंवा हायपरटेन्शन, तर आईमध्ये थायरॉइड, तर ह्या गोष्टी जर असतील तर पहिलं त्याची ट्रीटमेंट करून घ्यावी आणि मग आपण पुढचा विचार करावा असं सल्ला दिला जातो. आणि काचबिंदूच्या बाबतीत तुम्ही जे म्हणालात, तर बाळांच्या ज्या डोळ्यांच्या समस्या आहेत त्याच्यात काचबिंदू हा खूप महत्त्वाचा असतो. तर लहान बाळाला म्हणजे जन्मतःच किंवा काही महिन्यांनंतर जन्मानंतर होऊ शकतो का काचबिंदू? हो, जन्मतःच काचबिंदू होऊ शकतो. काचबिंदूमध्ये बाळाचा डोळा थोडा मोठा असतो आणि त्याच्यामुळे त्याची जी नस असते, डोळ्यांची नस, जी नजरेची आपली नस म्हणतो, त्याच्यावर प्रेशर इफेक्ट येऊन बाळाला अंधत्व येऊ शकतं. तर अशा काचबिंदूमध्ये पण आपल्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर बाळाचं योग्य त्या वेळी निदान होणं काचबिंदूचं, आणि म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे हे जे स्क्रीनिंग असतं जेव्हा बाळ ऍडमिट असतं त्याच्यामध्ये हे सगळं स्क्रीनिंग केलं जातं. त्याच्यामुळे वेळीच निदान आणि वेळीच उपचार हे बाळाला मिळतात. बरोबर. म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की योग्य वेळेस जर निदान झालं तर योग्य वेळी ट्रीटमेंट मिळून बाळाची दृष्टी वाचवता येते. बरोबर. या ठिकाणी आपण एक विश्रांती घेणार आहोत. या छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमामध्ये. प्रेक्षको, विसरू नका, आजचा आपला विषय आहे प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या समस्या. प्रेक्षको, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपल्याकडे आलेल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि त्या आपल्याशी बोलत आहेत प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या समस्यांविषयी. डॉक्टर, आपण वेगवेगळ्या समस्यांविषयी बोललो. मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की बाळांना मोतीबिंदू सुद्धा होतो. बरोबर. प्रीमॅच्युअर बाळांना किंवा अगदी नवी जन्माला आलेलं जे मूल असतं त्याला पण होतात. मग त्याचं निदान कसं होतं आणि त्याची कशी ट्रीटमेंट केली जाते? तर मोतीबिंदू जेव्हा बाळाला होतो, बाळ म्हणा किंवा मूल म्हणा कुठलंही,
तर त्याचं आपण जी बाहुली म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला एक व्हाईट रिफ्लेक्स म्हणजे पांढरपणा हे दिसतं. तर बाहुलीमध्ये पांढरेपणा असणं ह्याचे वेगळे वेगळे कारण आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे मोतीबिंदू. तर आई वडिलांना वाटलं किंवा तुमच्या जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी बघताना चेकअप नॉर्मल चेकअप करताना असं वाटलं की बाळाच्या डोळ्यात व्हाईट रिफ्लेक्स किंवा पांढरं हे आपल्याला दिसतंय, ठिपका दिसतोय. तर त्यांनी त्वरित ते नेत्रतज्ञांना तुम्हाला रेफर करतात किंवा पालकांनी त्वरित बाळाला नेत्रतज्ञांकडे घेऊन जाणं अत्यंत गरजेचं असतं. तर हा पांढरा ठिपका आपण मग सोनोग्राफीने बघून की नक्की मोतीबिंदू आहे की दुसरा काही प्रॉब्लेम आहे ह्याच्या सोनोग्राफीने, डोळ्यांची सोनोग्राफी असते स्पेशल सोनोग्राफी, त्याच्याने आपलं ते निदान होऊ शकतं. आणि मोतीबिंदूचा उपचार हा लवकरात लवकर करणं अत्यंत गरजेचं असतं. तर बाळ जेव्हा आपण म्हणतो 1 वर्षापर्यंत असेल किंवा 2 वर्षापर्यंत असेल तर आपण ते मोतीबिंदू काढून टाकतो. त्याच्या जागी आपण कृत्रिम भिंगारोपण नाही करू शकत एवढ्या छोट्या बाळांमध्ये, कारण त्यांचे डोळेची वाढ होत असते. तर आपण जे बाळ 3 वर्षाचं वरती असेल त्यांच्यामध्ये मोतीबिंदू काढून त्या जागी कृत्रिम भिंगारोपण हे करू शकतो. अशा बाळांना ऑपरेशन नंतर काही वर्ष म्हणा किंवा कायमचा हा चष्मा द्यावा लागू शकतो. तर चष्मा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. चष्मा दिल्यावर सुद्धा बाळाचं जे आपण स्टिम्युलेशन म्हणतो, व्हिज्युअल स्टिम्युलेशन, की बाळाच्या डोळ्यांना एक स्टिम्युलेट करायला पाहिजे. तर आपण वेगळे वेगळे एक्सरसाइजेस देतो, व्यायाम देतो बाळांना करायला. बाळाच्या पालकांना सांगतो की हे करून घेतले पाहिजेत. किंवा जे रंगीत गोष्टी असतात, खेळणी असतात, रंग असतात, तर त्याद्वारे आपण बाळांच्या व्हिज्युअल स्टिम्युलेशनसाठी उत्तेजन करण्यासाठी प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांची जी वाढ आहे, डोळ्यांची वाढ फक्त इम्पॉर्टंट नसते, त्याच्यासोबत त्याची ब्रेनचं जे कोऑर्डिनेशन असतं ते होणं पण अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून बाळाला ती गोष्ट व्यवस्थित दिसते. त्यामुळे मोतीबिंदूचं निदान झाल्यावर ऑपरेशन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण लहान बाळांच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा ब्रेन, आय आणि हँड कोऑर्डिनेशन अत्यंत गरजेचं वाढ होत असताना तर ते खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी बरेचसे खेळ असतात, छोटे छोटे काय आपण क्यूब्स म्हणतो किंवा रंगीत क्यूब्स म्हणतो. तर ते बाळांना जे दिले रंगांनी बाळाच्या डोळ्यांना स्टिम्युलेशन मिळतं. आणि आपण बाळाची नजर जर तुम्हाला घरी बघायची असेल तर तुम्ही छोट्या गोष्टी असं लांब फेकून त्याला बघायचं, त्याला जमतंय का ते आणायला, त्याला दिसतंय की नाही, या गोष्टी आपण घरी आपल्या बाळाच्या नजरेचं कसं स्टिम्युलेशन करू शकतो हे करणं जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे तो एक प्रकारचा व्यायामच आहे असं आपल्याला म्हणता येईल की हलणारी खेळणी म्हणा, अगदी बरोबर, गोल फिरणारं चक्र वगैरे, म्हणजे जे आपलं पूर्वज करायचे अगदी की पाळण्याला गोल चक्र फिरलेलं असायचं अगदी रंगीत, ते बाळाने त्याच्यामुळे बाळाचं व्हिज्युअल स्टिम्युलेशन हे होतं आणि बाळाची नजर ही जास्त स्थिर होते. बरोबर आहे. डॉक्टर, मोतीबिंदूचे हे जे ट्रीटमेंट असते ती केल्यानंतर सुद्धा पुढच्या आयुष्यात त्याला मोतीबिंदू होऊ शकतो का? नाही, एकदा मोतीबिंदू काढल्यावर तिकडे नॉर्मल लेन्स राहत नाही. मोतीबिंदू कधी होईल? जेव्हा नॉर्मल लेन्स असेल तेव्हा. पण मोतीबिंदू आपण काढल्यावर बाळाला परत मोतीबिंदू असा होत नाही. आफ्टर कॅटरॅक्ट आपण जे म्हणतो की ते उद्भवू शकतो, पण त्याच्यावर सुद्धा लेझर ट्रीटमेंट ही उपलब्ध आहे. किंवा बाळाचं ऑपरेशनच दरम्यान आफ्टर कॅटरॅक्ट होऊ नये ह्याच्यासाठी दक्षता घेतली जाते. आणि कृत्रिम भिंगारोपण व्हायचं असेल तर बाळाच्या डोळ्याची पॉवर आपण काढतो काही विशिष्ट इन्स्ट्रुमेंट्स वापरून, आणि त्या पॉवरचीच जी लेन्स असते, जे कृत्रिम भिंग असतं, ते आपण बाळाच्या डोळ्यात इम्प्लांट करतो. आणि त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर मग जसं मी आधी सांगितलं की अँटीबायोटिक ड्रॉप्स देणं की ज्याच्यामुळे जंतू संसर्ग होणार नाही बाळाला, बाळाच्या डोळ्यांची काळजी घेणं, हे पूर्णतः आपण त्यांच्या पालकांना शिकवतो. ड्रॉप्स कसे टाकायचे, काळजी कशी घ्यायची, फॉलोअपला कसं यायचं, प्रत्येक फॉलोअपला आल्यावर काय काय बघायचं, हे सगळं आपण बाळाच्या पालकांना अत्यंत व्यवस्थित काउन्सिल करतो, सांगत असतात. म्हणजे हे एक विशिष्ट प्रकारचे आपण म्हणतो ना की लाईन ऑफ ऍक्शन कशी असते ती तुम्ही
थोडक्यात पालकांना ठरवून हा देतात. टीम वर्कच आहे आपण असं म्हटलं पाहिजे बरोबर की आहे. फक्त डॉक्टरच नाही तर पालकांनी किंवा त्याच्यात सहभागी आजी आजोबा झालं किंवा पाहिजे. जे कोण नातेवाईक मंडळी असतील घरातले ह्या लोकं सगळ्यांच्या टीम वर्कनीच आपण बाळाचं पूर्ण संगोपन जे म्हणतो किंवा बाळाची व्यवस्थित वाढ जी म्हणतो हे पॉसिबल असतं. बरोबर. म्हणजे त्या बाळाला एक छान असं वातावरण निर्माण अगदी, करून अगदी, दिलं अगदी. तर नक्कीच तो त्याच्या त्या हो, हो, नजरेच्या हो. ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो आणि चांगलं बघू शकतो, दृष्टी बरोबर. चांगली राहू शकते. मग प्रीमॅच्युअर बाळांच्या बाबतीत अजून डोळ्यांच्या काय काय समस्या असू शकतात? म्हणजे एक काचबिंदू म्हणालात तुम्ही किंवा मोतीबिंदू म्हणालात आणि प्रीमॅच्युरिटीमुळे जो रेटिनोपॅथी होते ते, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही समस्या असतात का? बर, तर बाळांना तिरळेपणा आपण जो मुलांमध्ये बघतो हो. तो पण उद्भवू शकतो किंवा मग तिरळेपणाचे बरेच कारणं आहेत. तर त्याच्यापैकी एक म्हणजे खूप जास्त नंबर असेल बाळाला बर. किंवा लहान मुलाला चष्म्याचा नंबर जास्त असेल तेव्हा तिरळेपणा उद्भवू शकतो. म्हणून त्याची ट्रीटमेंट पहिलं असते की चष्म्याचा नंबर आपण आधी चेक केला पाहिजे. अच्छा. तर हे कसं कळतं? तर बाळाची नजर स्थिर राहत नाही. बाळ आपण जर काही फिरवलं तर त्याला बघत नाही. बर. किंवा मग थोडंसं मूल मोठं झालं तर शिक्षिका ज्या असतात त्याच स्वतःहून सांगतात की तो बोर्डवरचं नीट कॉपी करत नाही किंवा त्याला जवळ येऊन मग तो बघतो. तर अशा बाळांमध्ये किंवा आपण घरी बघितलं की बाळ टीव्ही समोर एकदम समोर जाऊन बघतोय किंवा जेवताना अगदी वाकून जेवतोय असं काही आपल्याला जाणवलं तर त्वरित आपण नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन त्याला चष्म्याचा नंबर आहे का किंवा दुसरा काही प्रॉब्लेम आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. चष्म्याचा नंबर तपासून चष्मा व्यवस्थित वापरला तर तिरळेपणा हे आपण थांबवू शकतो. बरोबर. तो एक प्लॅन ऑफ ट्रीटमेंट आहे तिरळेपणाचा. दुसरा प्लॅन ऑफ ट्रीटमेंट असतो ते ऑपरेशन. बर. तर सर्जरी ही एक तिरळेपणावर आपण करू शकतो ज्याच्यामुळे बाळाच्या डोळ्यांची आपण म्हणतो अलाइनमेंट ती व्यवस्थित येते आणि बाळाची नजर जी आहे ती स्थिर राहते. बरोबर. असं म्हणतात की मूल जन्माला आलं की 2-3 महिन्यापर्यंत त्याची एनिवेज नजर स्थिर नसते, थोडीशी हालत असते. मग ती स्थिर होण्यासाठीच हे जे तुम्ही व्यायाम सांगितले, खेळणी दाखवणं, ऑब्जेक्ट्स दाखवणं, तर ते खूप गरजेचं असतं. डॉक्टर, हे सगळं झालं व्यायामाच्या बाबतीत किंवा आपण देणाऱ्या ट्रीटमेंटच्या बाबतीत, पण या अशा बालकांच्या आयांनी काय काळजी घ्यावी की त्यांना कशा पद्धतीचा आहार द्यावा? कारण त्यांना दुधातून आईच्या मिळतच असतं, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपण जी म्हणतो ती, पण त्यांना विशिष्ट काय आहार जास्त द्यावा की जेणेकरून त्यांना ए विटॅमिन मिळेल किंवा डोळ्यांसाठीचं चांगलं खाद्य मिळेल? तर काय सांगाल याच्याविषयी? तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे विटामिन ए हे डोळ्यांच्या वाढीसाठी, रेटिनाच्या वाढीसाठी, आपल्या नजरेसाठी हे अत्यंत महत्वाचं असतं. विटामिन ए डेफिशियन्सी आपण म्हणतो किंवा विटामिन ए कमी असेल तर नेत्रपटलाचे आजार किंवा पुढचं बुबुळ जे असतं त्याचे आजार हे उद्भवू शकतात. तर विटामिन ए आपल्याला हिरवे पालेभाज्या जसं की पालक, सर्वात इम्पॉर्टंट आहे पालक, ह्याच्यामधून किंवा लाल पिवळ्या भाज्या जसं टोमॅटो, गाजर, पपई ह्या गोष्टींमधून खूप प्रमाणात मिळतात. दुसऱ्या जर नॉनव्हेज डाएट असेल, मांसाहारी डाएट असेल तर मासे आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये आणि अंडी ह्याच्यामध्ये विटामिन ए ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. तर मुलांच्या आहारामध्ये हे आपण वेळोवेळी टप्प्याटप्प्याला व्यवस्थित विटामिन ए गेलं की मग बाळाचे हे पुढचे जे आजार आहेत विटामिन ए डेफिशियन्सीमुळे हे उद्भवणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांचे जंतू संसर्ग न होणे देणं, त्याच्यामध्ये पण बाळाला पुढचे डिफेक्ट्स होऊ शकतात. बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अँटीऑक्सिडंट्स, आपण जे अँटीऑक्सिडंट्स म्हणतो ते बाळाच्या आहारात असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या नेत्रपटलाचे जे आरोग्य आहे ते राहतं व्यवस्थित आणि आपल्या डोळ्यांचा जो ओलावा असतो तो व्यवस्थित राहतो. म्हणजे डोळे कोरडे पडणं आपण बरोबर, त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, खूप त्रास होतात. कारण डोळे कोरडे पडले तर बुबुळाचा त्रास हा अत्यंत वाढतो. प्रेक्षक हो, या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आमच्या बरोबर या डोळ्यांचं आरोग्य बाळांचं कसं असतं आणि प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांचं आरोग्य कसं असतं याच्याविषयी ऐकण्यासाठी. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी डॉक्टर प्राजक्ता मोरे यांच्याशी. डॉक्टर, आपण बऱ्याच अँगलने प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी बोललो,
पण आता एकंदरीत हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात हाच प्रश्न येतोय की प्रत्येक ट्रीटमेंटसाठी आजकाल खर्च खूप असतो. तर मग ससून रुग्णालयात किंवा या सरकारी हॉस्पिटल्समध्ये कशा पद्धतीने ही ट्रीटमेंट होते किंवा कितपत खर्च येतो? तर फक्त ट्रीटमेंटच नाही तर निदान ह्याच्यासाठी पण बाहेर खर्च येऊ शकतो प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये. तर आपल्याकडे जे हायर एंड मशीन्स आपण म्हणतो, जसं मी म्हटलं फंडस कॅमेरा, हे उपलब्ध आहे सरकारी रुग्णालयामध्ये आणि ह्याचं निदान पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे. अरे वा, निशुल्क आहे हे निदान. पुढे झाली ट्रीटमेंट द्यायची जर गरज पडली तर, आणि ट्रीटमेंट हा भाग, तर ट्रीटमेंट पण आपण बघितलं बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटल, आता जो वर्ग येतो आपल्याकडे ते सगळेच पूर्ण ही ट्रीटमेंट अफोर्ड करू शकतील असं नसतं. तर सरकारी यंत्रणेमध्ये आपण म्हणतो राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम किंवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा नॅशनल हेल्थ मिशन चाइल्ड केअर या कार्य किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, या योजनेमध्ये, या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये बाळाच्या डोळ्यांचे निदान, बाळाच्या डोळ्यांचे स्क्रीनिंग, त्याचं ट्रीटमेंट, ह्या सगळ्यासाठी फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तुमचं इंजेक्शन असो, लेझर असो किंवा बाळाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया असो, ही सरकारी रुग्णालय जिकडे ही फॅसिलिटी अवेलेबल आहे तिकडे मोफत केल्या जाते. कारण जे ऑपरेशन असतात ते थोडे गुंतागुंतीचे असतात, कॉम्प्लिकेटेड असतात आणि 2-3 तज्ञ त्याला लागतात. बरोबर. मग त्यामुळे जिल्हा रुग्णालयात हे ऑपरेशन्स नाही होऊ शकत. तर ते असे बालकांना जिल्हा रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर्स हे हायर सेंटर्सला रिफर करतात. बरोबर. जसे की पुणे, मुंबई, नागपूर अशामध्ये जे मोठे रुग्णालय आहेत, सरकारी रुग्णालय, इकडे या बाळांना रेफरन्स मिळतो. त्या बाळांना ICU मध्ये ऍडमिट केलं जातं, लहान जे आपण म्हणतो NICU मध्ये, आणि मग तिथून पुढे बाळाची मग आपण ट्रीटमेंट सुरू करतो. मग लेझर असो किंवा इंजेक्शन असो, ह्या सगळ्या उपचार पद्धती महात्मा ज्योतिबा फुले योजना किंवा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना ह्यामध्ये मोफत केले जातात. जे इंजेक्शन्स असतात त्याची किंमत खूप जास्त असते. एका इंजेक्शन मागे 20-20 हजार रुपये एवढाही खर्च येऊ शकतो. आणि असं नाही की ते आपल्याला एका इंजेक्शनवर भागलंय असं नाही, पुढे पण बाळाचे फॉलोअप घेणं, पुढे गरज लागली तर दुसरी ट्रीटमेंट घेणं हे पण लागतं. त्यामुळे पालकांकडे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आणि रेशन कार्ड आहे, पिवळं किंवा नारंगी, ह्या योजनेमध्ये बसून, असे पालक ह्या योजनेमध्ये बसून या सगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्सचा फायदा घेऊ शकतात आणि बाळाची आपली नजर दृष्टी ही वाचवू शकतात. त्यामुळे आता गरिबांनी कसं ट्रीटमेंट घ्यावी एवढी महागातली, हे असं अजिबात नाही आहे. आपल्या भरपूर योजना आहेत आणि या योजनेअंतर्गत ह्या बाळाच्या नजरेच्या ट्रीटमेंट्स ह्या होऊ शकतात. म्हणजे एक मूल जन्माला घालणं हे एक मोठं दिव्य कर्म असतं आणि आपण म्हणतो की बाळाच्या जन्माबरोबरच आईचा देखील पुनर्जन्म होत असतो. सो त्या एका भागामध्ये, त्या एका पूर्ण सिच्युएशनमध्ये आईला हा दिलासा खूप महत्वाचा आहे की ससून रुग्णालयामध्ये विशेषतः या पद्धतीची ट्रीटमेंट आपल्या बाळाला चांगली मिळेल आणि हा विश्वास देणं खूप गरजेचं आहे. अशा प्रीमॅच्युअर बाळांच्या बाबतीतली कुठली अशी तुम्हाला एखादी केस लक्षात आहे का किंवा घटना लक्षात आहे का की तुमची ट्रीटमेंट झाली आणि बाळ बरं झालेलं आहे? अगदी कोविडचाच, अगदी जेव्हा कोरोना होता त्या दरम्यानची ही गोष्ट आहे की आधीच सगळे टेन्शन मध्ये होते, कोविडचा खूपच प्रॉब्लेम होता, त्याच्यामध्ये तरी पण आमचं स्क्रीनिंग हे चालूच होतं. बाळांच्या जे स्क्रीनिंग असतं ते चालूच होतं. तर अशाच एका वातावरणात आम्हाला एक बाळ ज्याचं रोग निदान झालं की स्टेज 3 आरोपी आहे. अरे बापरे. तर त्याला अत्यंत गरजेचं होतं की लगेच इंजेक्शन देणं गरजेचं होतं. तर आम्ही लगेचच 24 तासाच्या आत ते इंजेक्शन उपलब्ध करून दिलं आणि बाळाला ते ट्रीटमेंट वेळेतच मिळाली. तर बाळाचं फॉलोअप अजूनही चालू आहे. बाळ आता 4 वर्षाचं आहे. अरे वा. तरी पण आमच्याकडे फॉलोअपला छान येतं. मुलगी आहे ती आणि एकदम सुंदर आणि छान मुलगी आहे, खेळकर मुलगी आहे. पण तिचं योग्य निदान, वेळेत निदान झालं, वेळेत ट्रीटमेंट झाली आणि तिच्या आई वडिलांनी फॉलोअपसाठी वेळोवेळी, कोरोना असो काही असो तरी ते वेळोवेळी फॉलोअपसाठी आमच्याकडे घेऊन आले. त्यामुळे आज त्या मुलीची नजर एकदम
छान चांगली आहे. डॉक्टर, प्रीमॅच्युअर बाळांच्या बाबतीत लेझी आय ही काय कन्सेप्ट आहे, याच्याविषयी थोडंसं सांगा ना मला. तर लेझी आय ही फक्त प्रीमॅच्युअर बाळांमध्ये होईल असं नाही. बरं. तर काही कारणांस्तव जर एखाद्या डोळ्याची नजर कमी असेल, मग तो खूप जास्त चष्म्याचा नंबर असो किंवा मोतीबिंदू असो किंवा दुसरं काही कारण असो, त्यामध्ये लेझी आय म्हणजे अम्ब्लायोपिया असं आपण म्हणतो. मग ज्या डोळ्याचा नंबर जास्त आहे तो डोळा वापरणंच बंद होतं. बरोबर आहे. कारण त्याला स्टिम्युलेशन तेवढं मिळत नाही. जो नॉर्मल डोळा असतो त्याला चांगलं स्टिम्युलेशन मिळतं, त्यामुळे तो जास्त वापरण्यात येतो. म्हणजे आपण म्हणतो जो काम करतो तो करत अगदी अगदी आणि आळशी तो करतच नाही. त्यामुळे मग तो डोळा आपण आळशी असं म्हणतो. बरोबर. तर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये जे कारण आहे ते आधी ट्रीट केलं जातं. म्हणजे व्यवस्थित नंबरचा चष्मा देणे किंवा मोतीबिंदू असेल तर तो काढून कृत्रिम भिंगारोपण करणे किंवा दुसरा काही आजार असेल तर त्याचे आधी ट्रीटमेंट करून मग आपण पॅचिंग ही थेरपी करतो. पॅचिंग म्हणजे कसं असतं की जो नॉर्मल डोळा असतो त्याला दिवसातले काही विशिष्ट तास आपण तो बंद ठेवतो. असं नाही की बंद ठेवलं आणि बाळ झोपलं असं नाही. जेव्हा बाळ ऍक्टिव्हली काही करत असतं, जागं असतं, म्हणजे आपण जो नॉर्मल डोळा असतो त्याला कव्हर करायचं. वेगवेगळे पॅचेस छान मार्केटमध्ये मिळतात, म्हणजे बाळांना आवडतील असे कलरचे, डिझाईनचे, किंवा त्याच्या चष्म्यालाच आपण तो पॅच लावू शकतो. आणि थोडक्यात त्याने त्या डोळ्याने बघायचं. बरोबर. जो डोळा लेझी आहे, जो आळशी डोळा आहे, त्या डोळ्याला आपण स्टिम्युलेशन देतो. मग अशा जे वेळ असतो दिवसातला त्यावेळी बाळाला मग काही खेळणी द्यायची किंवा चित्रात रंग भरायला लावायचे, जेणेकरून जो आळशी डोळा आहे त्याला आपण स्टिम्युलेशन देतो आणि त्याला काम कर. आणि मग ही एक ट्रीटमेंट मॅनेजमेंट आहे. आणि मग ह्याच्यामध्ये पण वेळोवेळी तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन की आता हे किती दिवस करायचं, पुढे किती ठेवायचं, हे आपण सांगतो. बरोबर. आणि मगाशी जे तुम्ही आहाराच्या बाबतीत सांगितलं की विटॅमिन ए असलेल्या गोष्टी घेणं, पण कधीतरी मुलांना औषधाची देखील गरज पडते, तर ही औषधं उपचार सुद्धा ससून रुग्णालयात आपल्याला मिळतं का? आहे, अवेलेबल आहेत. मेडिसिन्स जे आपण म्हणतो, जे टॉनिक्स म्हणतो, ते सगळे ससून रुग्णालयामध्ये अवेलेबल आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये आहेत, अवेलेबल आहेत. म्हणजे या टॉनिक्समुळे सुद्धा मुलांना ही दृष्टी चांगली ठेवण्यासाठी मदत होते का? हां, टॉनिक्समुळे कसं आहे, मुलांची नॉर्मल वाढ पण व्यवस्थित होते. जर तुमची व्यवस्थित वाढ होणार असेल तर साहजिकच तुमच्या डोळ्यांवर पण तो परिणाम होणारच आहे आणि नजरेची पण वाढ चांगली होणारच आहे. आणि एक खूप छोटासा महत्त्वाचा प्रश्न आहे की आई वडिलांनी काय काळजी घ्यावी जर बाळ पोटात आहे किंवा तुम्ही प्लॅनिंग करताय मूल जन्माला घालायचं, तर काय काळजी घ्यावी आई वडिलांनी? एक म्हणजे आईचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं असतं. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य हे पण राखणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जर आई टेन्शन मध्ये असेल, खूप स्ट्रेस मध्ये असेल, तर त्याच्यामुळे बाळाच्या आरोग्यावर पण परिणाम होऊ शकतो किंवा प्रीमॅच्युअर जन्माला येणार बाळ हे ह्याच्यामुळे पण उद्भवू शकतो. कारण टेन्शन आणि स्ट्रेसमुळे साहजिकच बीपी वाढतं किंवा शुगर लेवल्स वाढतात. त्याच्यामुळे डायबिटीज, हायपरटेन्शन ह्या कॉम्प्लिकेशन्स आईला होऊ शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्य राखणं आईचं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. शारीरिक आरोग्य म्हटलं तर त्याप्रमाणे जसे आपले वडिलोपार्जित सांगतायत पिढ्याने पिढ्या की आहार सकस घेणं, पौष्टिक आहार आणि सगळे न्यूट्रिएंट्स मिळेल असं आहार घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. वेळच्या वेळी जेवणं, एखादं जेवण स्किप केलं, मिस केलं, हे आईने सहजासहजी टाळलं पाहिजे. आहारासोबत एक्सरसाइज, योगासना, प्राणायाम, अगदीच मी म्हणणार नाही की रनिंग किंवा जॉगिंग असं आपण नाही सांगत, हलके एक्सरसाइजेस, हलके व्यायाम हे करणं पण अत्यंत गरजेचं असतं. प्राणायाम, मेडिटेशन ह्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आरोग्य आईचं राहतं. आणि आईने ही काळजी घेतली पाहिजे की कुठला जंतू संसर्ग होत नाही तिला. तर म्हणजे जास्त गर्दीत जाणं किंवा खूप मुद्दामून गावाला जाणं किंवा प्रवास करणं, बरोबर, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आईने, जेणेकरून तिला कुठला जंतू संसर्ग होणार नाही. कारण जे आईचं आरोग्य आहे तेच बाळाचं आरोग्य. शेवटी बाळाला जो रक्त पुरवठा होतो आहे तो आईच्या शरीरातून होतोय आणि त्या रक्तातच सगळे न्यूट्रिएंट्स बाळाला मिळणार आहेत. त्यामुळे आईने आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आईचं आरोग्य सांभाळायला बाकीच्या आपलं जो परिवार असतो त्यांनी साथ देणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे एक मूल जन्माला घालतो ती आपण नवीन पिढी
जन्माला घालत असतो, तेव्हा त्याच्यासाठी खूप छान आपण सगळं वातावरण निर्मिती केली पाहिजे. हा खूप छान आजचा संदेश तुम्ही दिलेला आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आणि प्रीमॅच्युअर बाळांच्या डोळ्यांच्या समस्यांविषयी खूप छान माहिती दिलीत. त्यासाठी मी दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.